आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या। तर उद्धव ठाकरे उद्या आणि परवा बुलढाणा दौऱ्यावर। बुलढाणा जिल्ह्यात जनसंवाद यात्रेसह ठाकरे 6 ठिकाणी सभा घेणार। महाराष्ट्रातून राज्यसभेवर 6 जणांची बिनविरोध निवड। भाजपच्या 3, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी 1 नेत्याचा उल्लेख। गेल्या 10 वर्षांच्या विकास कामांचा आणि संसदेमधील कार्याचा आढावा घेत पक्षश्रेष्ठी मलाच आता लोकसभेची उमेदवारी देतील, खासदार हिना गावित यांचा दावा। मी आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या योजना तर आणल्याच आहे, परंतु संसदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी माझं परफॉर्मन्स हे खूप चांगलं राहिलेलं आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की या वेळेला सुद्धा पार्टी पुन्हा एकदा या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करायची संधी मला देईल। जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर। भाजपच्या कार्यकर्ता संमेलनाला हजेरी लावणार, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। अजितदादांना बारामतीत मोठा धक्का बसण्याची शक्यता। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांकडून शरद पवार गटात सामील होण्याचे संकेत। युगेंद्र पवार आज शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट देणार। उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या 24 तारखेला पुण्याच्या भोर, वेल्हा या तालुक्यांच्या दौऱ्यावर। राष्ट्रवादीकडून भव्य कार्यकर्ता आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन। त्याच पार्श्वभूमीवर भोरमध्ये नियोजन बैठकही संपन्न। मुंबईत कुडाळ आणि मालवणमधील मुंबई स्थित चाकरमान्यांचा मेळावा। संध्याकाळी 6 वाजता शिवसेना भवनात मेळाव्याचं आयोजन। आमदार राजन साळवी कुटुंबियांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। पत्नी मुलाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। नागपुरात मनसेच्या वाहतूक सेनेचे राज ठाकरेंचे फोटो असलेले होर्डिंग्स महानगरपालिकेने हटवले। रवी भवन परिसरात विनापरवाना लावलेले होर्डिंग्स स्वच्छता कर्मचाऱ्यांनी हटवले।